So hello friends, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, applied mathematics is going on. Okay, so under applied mathematics we are going to deal with one of the highly interesting concept in applied mathematics, that is integration. Okay, so this is our chapter number 1 in applied mathematics, and weightage for chapter number 1 is 32 marks. Okay, so I think in our last lecture we have already seen about integration, that is concept of integration. Clear? So relates with concept of integration, I just tell you one thing. Integration means what? Exact reverse process of derivative is known as integration. Okay, means simply डेरिव्हेटिव्ह मध्ये जे फॉर्म्युलेज आहेत, डेरिव्हेटिव्हची जी कन्सेप्ट आहे, वी जस्ट फॉलो whole and sole concept of derivative reversely. That's it. Clear? Means if we try to deal with integration, then 101% follow derivatives. Clear? So now our point number 2 is derivatives of standard functions. Clear? So means what? In derivatives of standard functions, we are simply deal with how to find integrations of standard functions. ओके, अँड ॲक्च्युली हे इंटिग्रेशन्स फाइंड करण्यासाठी वी रिक्वायर्ड ऑल द फॉर्म्युलीज जे तुमच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रेझेंट आहेत. क्लिअर? सो आय जस्ट काय केलंय मी की डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलीची हेल्प घेतली अँड वाया विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलीज मी इंटिग्रेशनचे फॉर्म्युलीज फॉर्म केलेत. ओके, दॅट इज द ओनली वे टू फॉर्म integral formulas with the help of derivative formulas. Clear? So I just recall all the derivative formulas one by one. Clear? आणि त्याला सिम्पली काय करायचंय, आपल्याला असं उलट बोलायचंय. क्लिअर आहे? म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जर हा ट्रॅक असेल तर इंटिग्रेशन मध्ये या वेनं बोलायचंय. क्लिअर? फॉर एक्झाम्पल आवर फॉर्म्युला नंबर 1 इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0. means in integration of 0 is equal to constant. सिम्पली जे डेरिव्हेटिव्ह मध्ये बोलतोय एक्झॅक्टली उलट डायरेक्शन इंटिग्रेशन मध्ये बोलायचंय. ओके, मीन्स व्हॉट? जर मी असं बोलत असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0, तर इंटिग्रेशन मध्ये असं बोलायचंय इंटिग्रेशन ऑफ 0 इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, फॉर एव्हरी फॉर्म्युला जो डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रेझेंट आहे, फॉर इच अँड एव्हरी फॉर्म्युला सिम्पली तुम्हाला रिव्हर्स वेनं बोलायचं आहे. क्लिअर एव्हरीवन? ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0 मीन्स व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ 0 इज इक्वल टू कॉन्स्टंट. देन second one is derivative of x equal to 1 means what? Integration of 1 is equal to x. Then derivative of e raised to x is e raised to x means what? Integration of e raised to x is e raised to x. Clear आहे? Because every derivative formula already तुमच्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे. That's why I directly write all the derivative formulas. Okay, so next formula is derivative of a raised to x is equal to a raised to x into log a means what? Integration of a raised to x into log a is equal to a raised to x. Clear? That is okay, integration of a raised to x into log a is equal to a raised to x. बट हा जो log a आहे हा प्युअरली कॉन्स्टंट आहे, है ना, आणि तो फॉर्म्युला अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. ओके, सो फॉर फॉर्म्युल्याच्या अट्रॅक्टिव्हनेस साठी हा log a मल्टिफिकेशन मध्ये कशामध्ये शिफ्ट होईल? डिव्हायडेशन मध्ये. क्लिअर? सो सिम्पली काय केलंय मी? रिव्हर्स वेनच लिहिलंय, पण मल्टिफिकेशन मधला कॉन्स्टंट नंबर कोण आहे कॉन्स्टंट नंबर? लॉग ए. हा मल्टिफिकेशन मधला कॉन्स्टंट नंबर मी डिव्हायडेशन मध्ये शिफ्ट केलाय. अँड ऑलवेज रिमेंबर, मोस्ट नंबर ऑफ केसेस इन इंटिग्रेशन हा जो कॉन्स्टंट नंबर असेल हा ऑलवेज डिव्हायडेशन मध्ये दिसेल तुम्हाला, फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, इंटिग्रेशन मध्ये डिव्हायडेशन मध्ये मोस्ट नंबर ऑफ कॉन्स्टंट्स दिसतील. क्लिअर? देन नेक्स्ट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n is equal to n into x raised to n minus 1 means what?
n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 याचं इंटिग्रेशन काय असेल एक्स रेस टू n. ओके, n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 याचं इंटिग्रेशन काय असेल एक्स रेस टू n. क्लिअर? दॅट इज once again I write n into x raised to n minus 1 is equal to x raised to n. Okay, but n is our constant number. Clear? n हा कॉन्स्टंट नंबर आहे मल्टिफिकेशन मध्ये. ओके, तर हा या साइडला डिवायडेशन मध्ये शिफ्ट होईल. क्लिअर एव्हरीवन? सो इंटिग्रेशन ऑफ x मायनस 1 इज इक्वल टू एक्स रेस टू n अपॉन n. मीन्स व्हॉट? ऍक्च्युली होतंय काय माहितीये का, ही जी n मायनस पॉवर आहे या पॉवर मध्ये 1 ऍड होतोय आन्सर मध्ये. ओके, सो प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल. क्लिअर? सो वी सिम्पली गेट n. मीन्स व्हॉट? इन इंटिग्रेशन पॉवर युनिटीनं इन्क्रीज होते. पॉवर कितीनं इन्क्रीज होते? 1 न इन्क्रीज होते पॉवर. ठीक आहे, सो दॅट्स वाय मी स्टँडर्ड दिसण्यासाठी n मायनस 1 ला म्हटलं n. मीन्स इथं काय असणार आहे पॉवर 1 न वाढणार आहे. क्लिअर? आणि सेम पॉवर डिनॉमिनेटरला प्रेझेंट आहे. क्लिअर? सो दॅट्स वाय इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू n इज एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ओके, सो दिस इज आवर फॉर्म्युला नंबर 5. देन फॉर्म्युला नंबर 6 इज डेरिवेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिवेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू 1 अपॉन x. So in integration of 1 upon x is equal to log x. Okay, simply position change करायची. Clear? Derivative of log x is 1 upon x. So integration of 1 upon x is log x. Then next formula is derivative of root x is equal to 2 root x. Derivative of root x is 1 upon 2 root x. So integration of 1 upon 2 root x is root x. बट हा 2 कॉन्स्टंट आहे. क्लिअर? आणि तो डिवायडेशन मध्ये असणार आहे, तर तो कुठं शिफ्ट होईल मल्टिफिकेशन मध्ये. सो दॅट्स वाय इन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स इज 2 रूट एक्स. नेक्स्ट फॉर्म्युला इज डेरिवेटिव्ह ऑफ साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स. मीन्स व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इक्वल टू साइन एक्स. Next one is derivative of cos x equal to minus sin x. So integration of sin x is equal to minus cos x. Okay, म्हणजे सिम्पली काय केलंय मी, इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स इज इक्वल टू काय असणार आहे कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. फक्त हा निगेटिव्ह जो आहे ना, हा निगेटिव्ह काय केलाय मी, दोन्ही साईडला निगेटिव्ह न मल्टिप्लाय करून कॅन्सल केलाय. ओके, म्हणजे हा डबल निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल आणि हा निगेटिव्ह बनणार आहे, कॉस निगेटिव्ह बनणार आहे. सो दॅट्स वाय इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज minus cos x. Next formula is derivative of tan x equal to sec square x. Everyone knows. So integration of sec square x is equal to tan x. Next formula is derivative of cot x equal to minus cosec square x. So integration of cosec square x is equal to minus cot x. Formula number next is derivative of sec x. Derivative of sec x equal to sec x into tan x means what? Integration of sec x into tan x is equal to sec x. Okay, the next one is derivative of cosec x equal to minus cosec x into cot x means what? Integration of cosec x into cot x is equal to minus cosec x. Okay, तर एव्हरी टाइम ज्यावेळेस तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह प्रेझेंट असेल, ऑलवेज रिमेंबर हे निगेटिव्ह. ओके, बोथ साइडला निगेटिव्हनं मल्टिप्लाय केल्यानंतर पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होईल आणि तुमची LHS जी आहे इंटिग्रेशन मध्ये ती RHS असणार आहे. तर ही RHS काय होणार आहे तुमची निगेटिव्ह होणार आहे. क्लिअर आहे? देन नेक्स्ट फॉर्म्युला इज डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मीन्स व्हॉट? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. Then formula number next is derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square means what? Integration of 1 upon 1 plus x square is equal to tan inverse x. Okay, so these are only 15 formulas जे derivatives मध्ये present आहेत. Okay, so with the help of all derivative formulas I just form 15 integration formulas.
क्लिअर एव्हरीवन? ओके, म्हणजे सिम्पली काय केलंय मी, डेरिव्हेटिव्हचेच फॉर्म्युलीज रिव्हर्स वेनं लिहिलेत इंटिग्रेशन मध्ये. क्लिअर? म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जी LHS प्रेझेंट आहे हे तुमचं आन्सर आहे कशामध्ये, इंटिग्रेशन मध्ये. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये जे आन्सर आहे याचं इंटिग्रेशन म्हणजे तुमचं काय, LHS मधलं फंक्शन आहे. क्लिअर एव्हरीवन? है ना, एकदम सिंपल आहे. आय थिंक वन ऑफ द इजिएस्ट वे टू रिमेंबर ऑल द इंटिग्रेशन फॉर्म्युलीज. ओके, म्हणजे कसं लक्षात ठेवणार, विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युलीज. क्लिअर? बट रिमेनिंग 10 फॉर्म्युलीज अंडर इंटिग्रेशन, that is formula number 16 to formula number 25, these all formulas हे इंटिग्रेशन मध्ये फॉर्म झालेत. क्लिअर? बट ऍक्च्युली डेरिव्हेटिव्हचीच हेल्प घेतली, बिकॉज these all formulas हे डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍज अ एक्झाम्पल म्हणून वर्क करतात. फॉर युअर इन्फॉर्मेशन. क्लिअर? आय थिंक तुम्ही पाहिला असेल ऑलरेडी, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स असा क्वेश्चन आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स, अदरवाइज फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. क्लिअर? तर याचा डेरिव्हेटिव्ह हा आला होता पहा. ओके, ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केले ना, तर हे ऑल एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण डेरिव्हेटिव्ह टॉपिक मध्ये डिस्कस केलेले आहेत. इवन दिस वन इज, दीज टू एक्झाम्पल्स हे डेरिव्हेटिव्ह मधले फेमस एक्झाम्पल्स आहेत. ओके, आय थिंक मी VIP एक्झाम्पल्स असं त्यांना मेन्शन केलं होतं पहा. सो क्वेश्चन काय होता, इफ y इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर, देन शो दॅट dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ओके, तर त्या क्वेश्चनसाठी मी 4 मार्क्स असं वेटेज सांगितलं होतं. अँड वन ऑफ द इंटरेस्टिंग अँड ऑब्वियसली एक्झाम मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन असं मी तिथे इंडिकेट केलं होतं. क्लिअर आहे? तर हे सगळेच्या सगळे डेरिव्हेटिव्ह मधले एक्झाम्पल्स आहेत. ओके, फक्त एक्झाम्पल्स असल्यामुळं, ओके, एक्झाम्पल्स असल्यामुळं हे आपल्याला इंटिग्रेशन्स मध्ये ऍज अ फॉर्म्युली म्हणून लिहिता येत नाहीत. क्लिअर आहे? सो बेटर वे, डेरिव्हेटिव्ह न लिहिता मी डिरेक्टली इंटिग्रेशनचे फॉर्म्युलीज लिहिलेत. क्लिअर एव्हरीवन? ओके, सो once again I repeat last 10 formulas. Okay, so formula number 16, 17, 18 and 19. Okay, तर आतापर्यंत जे आपण ट्रिगोनोमेट्रीचे इंटिग्रेशन्स फाइंड केलेले आहेत त्या इंटिग्रेशन्स मध्ये कोण प्रेझेंट आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. ओके, देन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अँड साइन एक्स हे दोघच प्रेझेंट आहेत. Now, if we think about integration of tan x, absent है, integration of sec x, absent है, integration of cot x, absent है. Okay, so integrations मध्ये हे formulas form केलेत मी. Clear? But remember, in derivatives, okay, once again I recall formula number 8 to formula number 13. Okay, I just recall all these formulas. So formula number 1 is derivative of sin x equal to cos x and derivative of cos x equal to minus sin x. Clear? Then next formula is derivative of tan x equal to sec square x, derivative of sec x equal to sec x into tan x, then derivative of cot x equal to minus cosec square x and derivative of cosec x equal to minus cosec x into cot x. तर ऍक्च्युली हे फॉर्म्युलीज काय सांगतात आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा कॉस मध्येच असतो, म्हणजे साइन आणि कॉसचं रिलेशन आहे. ऑलवेज रिमेंबर, साइनचं आन्सर कॉस मध्ये असणार आहे, कॉसचं आन्सर साइन मध्ये असणार आहे, बोथ इन डेरिव्हेटिव्ह ॲज वेल ॲज इन इंटिग्रेशन. ओके, साइनचा इंटिग्रेशन कॉस मध्ये असणार आहे, कॉसचं इंटिग्रेशन साइन मध्ये असणार आहे. सिमिलरली टॅन, derivative of tan is sec square and derivative of sec is sec into tan, means sec हा tan ला सोडत नाही, tan हा sec ला सोडत नाही.
क्लिअर आहे एव्हरीवन? म्हणजे टॅनचं आन्सर सेक मध्ये असणार आहे, सेकचं आन्सर टॅन मध्ये असणार आहे एव्हरी टाइम. अँड लास्ट फॉर्म्युला इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इक्वल टू मायनस कोसेक इंटू कॉट. मीन्स व्हॉट? कॉट हा कोसेकला सोडणार नाही आणि कोसेक हा कॉटला सोडणार नाही. या दोघांचे रिलेशन्स आहेत. सो हे दोघांचेच रिलेशन्स नेक्स्ट फॉर्म्युलीजमध्ये ही कंटिन्यू होणार आहेत फॉर युअर इन्फॉर्मेशन. क्लिअर आहे? नाव इफ वी थिंक अबाउट इंटिग्रेशन ऑफ tan x. ओके, सो फॉर दॅट मोमेंट वी ऑलवेज चेक आउट व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय आपला? सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे tan x चा आन्सर सेक एक्स मध्ये. कशामध्ये? सेक एक्स मध्ये. बट फॉर्म्युला नंबर 16 to 19 या फॉर्म्युलीज मध्ये तुमची फर्स्ट टर्म असेल लोगॅरिथम. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. फर्स्ट टर्म काय असणार आहे? लोगॅरिथम. क्लिअर? आणि टॅनचं आन्सर सेक मध्ये आहे. दॅट्स वाय लॉग ऑफ सेक एक्स इज द इंटिग्रेशन ऑफ tan x. ओके, ओनली लॉग मॅटर्स. लॉग फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लॉग कंपल्सरी लिहायचं आहे. आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह कशामध्ये असतो? सेक मध्ये असतो. सो इंटिग्रेशन ऑफ टॅन कशामध्ये असणार आहे? सेक मध्ये असणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स. क्लिअर? सिमिलरली इफ वी थिंक अबाउट फॉर्म्युला नंबर 17, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इक्वल टू, हे डिसाइड करताना डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलेची हेल्प घ्यायची. ओके, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स हे चेक करायचं बिफोर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ओनली कोसेक एक्स मध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर आहे? सो याचं इंटिग्रेशन ही कोसेक एक्स मध्येच प्रेझेंट आहे. सो इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज लॉग ऑफ कोसेक एक्स. पण त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह प्रेझेंट आहे, तर तो निगेटिव्ह इथे लिहायचा आहे. क्लिअर आहे? ओके, सिंपल एकदम है ना. देन फॉर्म्युला नंबर 18, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. बिफोर दॅट आपण चेक काय करायचंय? व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, सेक एक्स इंटू टॅन एक्स. म्हणजे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक अँड टॅन मध्ये प्रेझेंट आहे. सेक अँड टॅन मध्ये प्रेझेंट आहे. आणि सेक एक्स अँड टॅन एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलवेज वी हॅव पॉझिटिव्ह साइन. क्लिअर? निगेटिव्ह नसते सेक एक्स अँड टॅन एक्स मध्ये. क्लिअर? सो दॅट्स वाय सेक एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सेक एक्स प्रेझेंट आहे, टॅन एक्स प्रेझेंट आहे विथ पॉझिटिव्ह साइन. ओके, याच्यामध्ये इंटू नसेल, काय असणार आहे? पॉझिटिव्ह साइन. सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan x. And last formula is integration of cosec x. So derivative of cosec x is equal to cosec minus cosec x into cot x. म्हणजे cosec x आणि cot x या दोघांमध्ये cosec x चा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये काय असणार आहे? निगेटिव्ह प्रेझेंट आहे. सो दॅट्स वाय हे निगेटिव्ह इथे लिहायचंय. सो इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. क्लिअर एव्हरीवन? ओके, तर हे ऍक्च्युली फॉर्म्युलीज आपल्याला विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह, अदरवाइज वी कॅन से दॅट ते डेरिव्हेटिव्हचे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलीज आहेत. त्याच्या लॉजिक थ्रू हे फॉर्म्युलीज लक्षात ठेवायचे. ऑलवेज रिमेंबर. क्लिअर? अँड रिमेनिंग 6 फॉर्म्युलीज हे पण एक लॉजिकल बेस्ड आहेत. क्लिअर? If we think about 20th formula, so integration of 1 upon root of a square minus x square looks like integration of 1 upon root of 1 minus x square. है ना? दिसते का मस्त मध्ये मॅच होते. क्लिअर आहे? a means कॉन्स्टंट नंबर. क्लिअर? आणि इथं 1 काय आहे रे? कॉन्स्टंट आहे. 1 ला मी असं लिहिलं तर चालेल की 1 स्क्वेअर. सो एक्झॅक्टली लुक्स लाईक दिस फॉर्म्युला, है ना. सो 20 number formula and 23rd number formula looks like formula number 14 and formula number 15. Clear everyone? Okay, कारण या 1 लाही मी असं 1 स्क्वेअर लिहू शकतो बिकॉज 1 raised to everything is equal to 1. So exactly formula number 20 looks like formula number 14 and formula number 23rd looks like
फॉर्म्युला नंबर 15. क्लिअर? म्हणजे ऍक्च्युली फंडा काय आहे, मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये असेल, मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये असेल. रिमेंबर, मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये प्रेझेंट आहे, दॅट टाइम आवर इंटिग्रल विल बी साइन इनवर्स. ओके, फॉर इन रूट मायनस एक्स स्क्वेअर दॅट टाइम आपला आन्सर कशामध्ये असणार आहे, साइन इनवर्स मध्ये असणार आहे. अँड व्हेन इंटिग्रल लुक्स लाईक ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं प्लस असेल, प्लस एक्स स्क्वेअर असेल, प्लस एक्स स्क्वेअर अँड कॉन्स्टंट हा पण प्लस मध्येच असेल, दॅट टाइम तुमचा आन्सर कशामध्ये असणार आहे, टॅन इनवर्स मध्ये असेल. सो सिम्पली फॉर्म्युला नंबर 14 अँड 15चं लॉजिक फॉलो केलंय मी. फॉर्म्युला नंबर 14 हा फॉर्म्युला नंबर 20 आहे तुमचा. क्लिअर आहे? ठीक आहे. याचा आन्सर कशामध्ये, साइन इनवर्स मध्ये. फक्त इथं लिहायचंय आपल्याला एक्स अपॉन ए. दिस इज एक्स्ट्रा ऍडिशन, एक्स अपॉन ए. क्लिअर? ए मीन्स एनी कॉन्स्टंट नंबर की जो इथं प्रेझेंट आहे. आणि फॉर्म्युला नंबर 23 मध्ये एक्झॅक्टली सेम, लुक्स लाईक टॅन इनवर्स. सो टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए आणि इथं ऍडिशनली प्रेझेंट असणार आहे 1 अपॉन ए. क्लिअर? अँड रिमेनिंग ऑल फॉर्म्युलीज, फॉर्म्युला नंबर 21, फॉर्म्युला नंबर 22. ओके, हे रूट मध्ये आहेत. या फॉर्म्युल्यामध्ये काय केलंय, हाच सेम ऍक्च्युली टर्म आहे, पोझिशन चेंज केली. पोझिशन चेंज केली त्या मोमेंटला साइन इनवर्सच्या फॉर्म्युल्यासारखं दिसत नाही. क्लिअर एव्हरीवन? सो हे आपलं डेरिव्हेटिव्ह मधलं फेमस एक्झाम्पल आहे. ओके, तर त्याची व्हॅल्यू काय असायची, लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. क्लिअर? सिमिलरली हा प्लस आहे, प्लसची ही व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम, लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. Then if we think about formula number 24 and 25, then formula number 25 and 24 या दोघांचंही लॉजिक सेम आहे. आन्सर कशामध्ये, 1 upon 2a log of 1 upon 2a log of. आता ज्यावेळेस एक्स स्क्वेअर निगेटिव्ह आहे त्या मोमेंटला न्यूमरेटर पॉझिटिव्ह आहे, डिनॉमिनेटर निगेटिव्ह आहे. आणि ज्या ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, दॅट टाइम न्यूमरेटर निगेटिव्ह आहे, डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह आहे. ओके, सो दीज आर 25 फॉर्म्युलीज जे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करतील. ओके, सो आय थिंक हाऊ टू रिमेंबर ऑल इंटिग्रल फॉर्म्युलीज विथ द हेल्प ऑफ कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युली तुम्हाला आयडिया क्लिअर झाली असेल, है ना? सो इंटिग्रेशन टॉपिक स्टार्ट झालाय. क्लिअर आहे? अँड युअर टास्क इज ॲट एनी कॉस्ट रिमेंबर दीज ओनली 25 फॉर्म्युलीज. सो with the help of these 25 formulas we can easily achieve 60 marks, because already in our last lecture मी तुम्हाला म्हटलं होतं पहा, concept of next topic is depends on integration. Okay, and integration depends on concept of derivatives. Okay, so these 25 formulas with the help of concept of derivatives आपण फॉर्म केलेत. आणि हे 25 formulas for solving any type of example belongs to integration as well as belongs to differential equation तुम्हाला हेल्प करतील. क्लिअर आहे? सो फ्रेंड्स, 25 फॉर्म्युलीज ॲट एनी कॉस्ट तुमच्या ब्रेनमध्ये प्रेझेंट असायला पाहिजेत. देन अँड देन ओनली वी कॅन इझिली हँडल एनी टाईप ऑफ एक्झाम्पल विच इज बिलॉंग्स टू इंटिग्रेशन. क्लिअर फ्रेंड्स? ओके, सो in our upcoming lecture we will discuss about how to solve integral problems with the help of formulas. Okay, so stop करतोय मी. Clear? So if you like this video, then automatically please subscribe to my channel, and if you like this video then please share. Thank you.